माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलाय असं स्पष्टीकरण आता भाजप नेते हर्षवर्धन पाटलांनी दिले। 2 दिवसांपूर्वी सांगलीच्या वाळवामध्ये हर्षवर्धन पाटलांनी इचलकरंजी लोकसभा मतदारसंघाची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी केली होती। यावर स्पष्टीकरण देत माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं त्यांनी म्हटलंय। अनेक जण धैर्यशील मानेंना पाडण्यासाठी सज्ज होते, अशा टेन्शनच्या परिस्थितीत माने निवडून आले, त्याबद्दल मी ते भाष्य केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। मी सुरुवातीला धैर्यशील माने आपलं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। आपल्या सर्वांना विनंती टाळ्या वाजवून एकदा धैर्यशील मानेचं आपण अभिनंदन करा। ही इचलकरंजीचा लोकसभेचा मतदारसंघ हा तसा पाहिला तर पाक व्याप्त काश्मीर असं म्हणायला पाहिजे, कारण आजूबाजूला सगळी वादळ वेगळी होती। आजूबाजूला सगळ्या शक्ती काय अदृश्य असतील काय प्रकट असतील, पण या सगळ्या शक्ती आणि या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा खऱ्या अर्थानं या वावठळामध्ये सुद्धा त्यांनी दिवा लावला। मी त्या इलेक्शनमध्ये तिथले निवडून आलेले खासदार मी जे भाषण केलं त्या भाषणाला मी उत्तर देण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे माझ्या त्या स्टेटमेंटचा विपर्यास करण्यात आला। अनेक एलिमेंट्स धैर्यशील मानेंना पाडण्यासाठी सज्ज होते, तशाही टेन्शनच्या परिस्थितीमध्ये धैर्यशील माने निवडून आले, या कॉन्टेक्स्टमध्ये मी केलेलं ते स्टेटमेंट आहे। त्याचा कुठलाही विपर्यास कोणी करू नये।